नमस्कार. नमस्कार, बोला. ही खैरे वस्तीच आहे ना? हा. आणि ती डुकरे वस्ती कुठं आली? ती वे तिकडे लांब. लांब पण तिला काय रोड बीड असन का काय? हा आहे ना, असं सरळ जायचं, तिकडं जायचं, तिकडं जायचं, तिकडं काय वळायचं. काय राव तुम्ही असं कुठं या रोड बरं ऐका ना बाई. बाई मग आता काय बाई दिसते तुला? अहो, ऐका ना ताई. अरे काय दिसते का काय बन्या? हा का ऐका ना. अरे दलिंदर माणसं, अक्का दिसते का तुला मी? तुझं जाळ झालं मुडद्या. अक्का दिसते? ताई म्हणतय, अक्का म्हणतय. बरं ऐका ना बाई एवढा अरे बाई नाही बाबा, बाई नाहीये मी. बाई कस काय म्हणतो तू? एवढा पत्ता सांगा ना. नीट बोल ना. बरं, सांगा ना बाई एवढा. काय? अरे बाई नको ना म्हणू. बाई आहे का बाई नाही तर मग कोण आहे? मी बाईच आहे. मग पण दिसत नाही का मी कोण आहे? आता बाईच आहे ना, कोण दुसरं काय? अरे बाई नाही बाबा, बाईच आहे मी. ए बाई नाही मग कोण आहे तू? अरे बाईच आहे बाबा मी. हा मग बाई मग सांग ना. बाई नको म्हणू मला, नाही तर मोबाईलच घालीन टाक्यात. दलिंदर कुठून येतं काय माहिती. बाई म्हणतय मला. ए असलं बघू नको तू, नाही तर तळ दिशील लावीन मी एक. बाई म्हणू नको. ऐका ना एवढा पत्ता सांगा ना बाई एवढा. ए, बाई म्हणलं का बाई, म्हणलं का बाई? बाई नको म्हणू तुम्हाला. ए थांबाड्या, इकडे या. काय पाहिजे तुला? काय नाही पाहिजे. इकडे ये. काय काय पाहिजे? काय नाही पाहिजे. कसला पत्ता? काय नाही. मग काय पाहिजे होतं? मला नाही काय लागत. अरे दुसरं नाव आहे, मला निशा नाव आहे माझं. मला काहीच नाही लागत. अरे तुझं झाला मूड द्या. बाई म्हणताय ना, अक्का म्हणताय, ताई म्हणताय, दलिंदर कुठून आलंय काय माहिती. 7.5 अवलाद. आईला बाया मोठी बिघाडलीच उतर तिच्या आईला आलं ना. काय कळा नव्हतं बाया लय मार खाल्ला. पटापटा घ्या आवरून काम. काय? खैरे वस्ती हेच आहे ना? हा का, काय करायचं? आणि डुकरे वस्ती कुठं आली? तिकडे खाली खाली म्हणजे त्याला रस्ता बिस्ता असेल ना? हाय ना, तिकडे वर जायचं आणि तिथून डायरेक्ट खाली जायचंय. घ्या आवरून. हे काम कराय ना, लय जिलाठीत बाई मकरन. काय ऐका ना, काय? त्याला जायला रस्ता कुणी कुणी? अहो तुम्हाला सांगितलं ना, सरळ यायचं आणि असं वर जायचं इकडं. ऐका ना मावशी काय? तेवढं ए साडिक्या, मावशी दिसली का तुला? माय पोरगी आता 6 महिन्याची, तुला पण मावशी दिसले काय? जळक्या वाहनाच्या तिकडे तर पडतो जा आपला घर. बरं का ऐका ना आई एवढं पत्ता सांग. ए हेंद्रे वाहनाच्या अक्कल आहे का तुला? आईन बाई करणार चप्पलच काढीन निघिन. तिकडे जाऊन विचार, कोणाला विचारायचं ते. तो मम्मी एवढं पत्ता सांग. तुझा झाड, तुझा झाड. काय आता काय झालं काय पण? काय इकडं असं सपाटीला हो सपाटीला, हो सपाटीला, हो लवकर हो. तुझी मम्मी दिसले का? मी म्हणते मला 6 महिन्याचंच बाळ आहे. ऐका माफ. अहो मग तुम्ही माझं नाव आहे, मला वैशाली नाव आहे माझं. ताई बाई काय? बाई नको म्हणू, ताईच म्हण. झालं तुला पत्ता भेटलाय ना? इकडे तरफाड, इकडे नको तरफाडू, इकडे बिताडे मरशील तिकडं. मम्मी ते काय? पाय पडतो साडीच्या वाहनाच्या. ऐका ना पत्ता सांग ना तेवढं. जाय ना तिकडे वाटले माणसं आहेत. जायला बाबा, इथं कोण डोकं खायला लागलं आमचं. पत्ता सांगायचा याला. आजी अरे साडीच्या जाय ना, गोट्यातच वाकडा कर गेला मी. जा झाला सकाळ कुडून येतात काय नो साडीच्या वाहनाचे. एका बाईला पत्ता दिला तिने लय हाणलं, दुसरीला पत्ता दिला तिने लय धोपटली. गाव का सगळं येड आहे का? दिसलं का माणसं हानीत नुसतं. आई म्हणलं तरी हानीत, बाई म्हणलं तरी हानीत, आजी म्हणलं तरी हानीत, इकडे तर मम्मी म्हणलं तरी मार खायची पळाली. ही कोणत्या क्वालिटीचं गाव आहे? असं पत्ता विचारलं का हाणतंय, नुसतंच हाणतंय. आता कोणी भेटू, आता बोलायचंच नाही काही जरी झालं तरी. आता डायरेक्ट चिठ्ठी हातात द्यायची, गेलं खड्ड्यात तिकडे. आता विचारत नाही करायचं काय होईल ती. आता आपली इच्छा नाही राहिली मार खायची. इथे एक बाई दिसते बरं का बसलेली, पण आता काय होते कोणाला माहिती. काय हो? कोण तुम्ही? हा? हा? अरे कोण आहे तू? हा? अरे माझ्या बापाच्या वयाचा आहे तू, लाज वाटते का तुला? करतो
मोठी मी तू बापाच्या वयाचा आहे तरी ओ करतोय का? लाज आहे का तुला? लाज आहे का तुला? हा आणि मी काय चिठ्ठी? आणि आधी आला मला असं करतोय आता चिठ्ठी दिली मला. दिवसा ढवळ्या इथं पोरींची छेड काढतोय हा माणूस कुठून आलेला आहे? चिठ्ठी दिली मला चिठ्ठी. मग ती वाचायची ना काय म्हणतोय तो काय नाही अहो, वाचायला त्याच्या आधी आज असं करतोय मग काय झाली चिठ्ठी? तिकडे चल काही असलं काय अक्कल आहे का तुला कळत नाही अशा लेकर नेतो का कुठं मी होतो ना मोकळा ह्याला न्यायचं मी बेवर असतो पुढं सर चोऱ्या करायच्या असल्यांच्या चोऱ्या करतो वाचली नाही का तो काय काय म्हण नाही त्याचं काही नाही माजुरा करतो दिसतो चीन करतो कोणत्या शिकलेला पांडा अरे ह्यो काय म्हणलं तुला याला सांग हा, कोण माणूस आहे आपल्या गावात आलं मी इथं बसलेले होते मला बघून आहे ना आज आज घुरतोय आणि मला चिठ्ठी दिली. काय झालं नेमकं काय काय केलं अरे बोल ना काहीतरी तर दोन शब्द बोल त्याच्या मार्ग काढू काय घातलं काय देऊन मुक आहे काय काही अरे मुक आहे मुक काय याला बोलता येईना आणि काय मोकर लावलंय अहो पण त्यांनी मला असा इशारा केला असा असा तिकडं चल नाही असं असं करत होतं मला. दाखव बरं चिठ्ठी काय नको चिठ्ठी जपून राहू दे देऊ नको पोलीस करू काय आता काय होळी काय याला असं सोडू नका. आधीच रडत काय वाटत जात तीन कान पडत आणल्या वाटते त्याच्या मग बरोबर आहे असं तरण्या ताठ्या पोरींना कोणताही माणूस गावात येऊन असं असं करायचं. नाही म्हणते जी मी तारणा नाही म्हणते म्हातारा आहे खोटं बोलू नको खोटं बोलू नको तू. हिंमत नाही आधीच मुक आहे ती लेकराचा जीव जाईल ना. अहो तुम्हाला ते लेकरू वाटतंय म्हणजे आपल्या गावातल्या पोरींची छेड काढलेली तुम्हाला चालती. मला एक म्हणायचं त्याला जर बोलताच येत नाही काही आता ती छेड कशी समजायची छेड काढली म्हणून. आता मला एक सांगा हा असा इशारा काय असतो? आता तो आपल्या बोलणाराच इशारा झाला ह्याला काय इशारा करायचंय? हा म्हणजे कोणाच्या घरी जायचं होतं का काय ना काय एवढं काय नाही साधं कळतं का मला घेऊन घरी जायचं नाही विषय तो नाही त्याला गंमत आज झाली यो गडी एवढा दिवस तिच्या मागे पळतोय पण याची अशी करायला ताकद नाही झाली आलाय याला मुक येईल काही असा करतोय अरे त्याला त्या माळावर जायचंय म्हणताय ती हिला येऊन नाही पत्ता विचारित होतय नको म्हणते नाही म्हणते म्हणलं पैसे देतो मला वाटलं का पैसे देतो आणि हिला घेऊन जा म्हणजे मला विकतो का काय? काय पैसे देतो आणि तुला तू गाडी निघून जाऊ आहे का नाही कुठून आलाय पण त्याला पत्ता सांग ना का मी आपलं ती विचारतोय कोणाच्या घरी जायचंय त्याला येत नाही थांबायचं कोण आलं? हिला बघून काय असं करतोय? हिला बघून काय असं करतोय? काय रे काय ग? काय झालं? त्याला मुक आहे ती मुक्त नाही त्याला बोलता येतंय. ए दलिंदर बोल खोल ना तोंड असं का करतोय? पोटाने गोळ वाढायच्या माग आलाय काय रे याचं? बोल आता चावला पाट्या गोळी बोल नाही तर मी दगडच घालीन तोंडात घालीन बोल चप्पल घालून तोंडात. बोल याला बोलता येतंय का? बोलता येतंय हा मी काय ए होय का? येते ए, व तिकडे म्हणजे काय त्याला दम देता काय गावाला विचारायला सापले? काय झालं त्यांनी काय केलंय तोंडात तकडे घालता का आधीच बोलता येईना त्याला बोलता येतंय त्याला चप्पल घालत तोंडात मग
म्हणजे आणलं काय त्याला तुम्ही ते बोलत आहे किती घाण काय म्हणला काही पण बोलत आहे ते ती त्याला बोलत त्याचा अजून एक शब्द निघाला आणि कुठं बोलायला लागलाय ती बोल नाही वा, 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 वा. डोक्यातून बाटली घाल बाटलीच घालीन डोक्यात. मारतोय निवड. काय माणूस आहे राव. आवर. याला बोलता येतंय ना बोल 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 काय अरे आता ही कोण आहे? तिच्याकडून आलाय काय काय रे सर इकडं काय काय आलं काय मागला हे कुणाला काय बोलला रे साडी कुणाला काय बोलला मला असं केलं काय बोलला आणि चिठ्ठी पण दिली मला असं करत होता असं म्हणजे काय ते मुख नाही ते बोलत आहे असं काय करतं आल्यापासून एक शब्द नाही फुटला तोंडातून. अहो, ती एकच शब्द बोललं नाही आल्यापासून आम्ही 3-4 जण आलोय त्याला बोलायला लावू का? हा, लावा बरं बोलायला लावू का हा. आणि ते जर बोलायला लागल्यावर काय पोलीस काय लगेच काय पोलीस तुमच्या होतात. दांडवट घ्यायची काय बोल असं आहे. काय केलंय बायांना अभि समोर ये. यांना काय मला केलं माफ तुम्ही? करा मला अरे भाऊ ए! कसं काय बोलायला लागला ऐका ना, 2 मिनिटं अरे आता हो, तू तो काय हो, बघत तुमचं नाव काय माय तिथे ऐका ना 2 मिनिट थांबा ना ए, ए, राव. थांब. याला सांगा ना जरा समजून राव. ए, लय काय हाणले राव काय यांनी नाव मला. करावं त्याच्यावर? मी काय माझी म्हणतो ऐका पोरगी 6 महिन्याची आणि मला आजची म्हणते गप ना आता बस ना बरं, एक मिनिट ऐका तुम्ही लय आपण 2 मिनिट थांबा ना काय म्हणतोय मी बरं, तो काय तुम्हाला मिळून येऊ त्याला काय बोलला का काही पाहुणे बा, ऐका ना ए डुकरे वस्तीवर आहे ना राजू कुठं राहतो ते पत्ता विचारत होतो आयला मग ऐका हेच होतं ना ना राव. 2 मिनिट ऐका ना दुसरी गोष्ट सांगतो मी तुम्हाला हिच्याकडे गेलो बर का हा. हिला मी म्हणलं आजभर म्हणलं डुकरे वस्ती कुठे आहे बर का बरं हा तर मी काय म्हणलं हे काय मला म्हणले माहिती का काय म्हणले? इथून सरळ जा बर. ह्या बाईला विचारलं मी तर ही बाई काय म्हणली मी आत्मक सहज म्हण कोणी म्हणणार ना म्हणलं बाई एवढा पत्ता सांगा नाही मी काय म्हणलं बाई एवढा पत्ता सांगून लगेच मारलं राव काय राव? आणि दुसरी गोष्ट बर का बर बाई नाही मागून म्हणलं ताई एवढा पत्ता सांगा ती म्हणती ताई बी नाही आणि मागून म्हणलं मावशी एवढा पत्ता सांगा त्यांनी मावशी बी नाही येडे झाले ना तुम्ही डार्लिंग म्हणले असते लगेच सांगितलं असतं म्हणजे मग ती सांगत होतो मी पत्ता कुठं आहे. आणि हे बाई म्हणलं पहिल्या बाईचं नाव घेतलं ताई बाई म्हणलं दुसऱ्या एखाद्याला विचारता हानते बरोबर. म्हणून यायला म्हणलं मावशी ती लगेच फाटका मागून म्हणलं आई मला हे पत्ता सांगा नाही नाही ऐका 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 काय होतं आता जर ह्यांना काय विचारलं त्यांनी बाई म्हणलं तरी हाणलं ताई म्हणलं तरी हाणलं तरी हाणलं आका म्हणलं तरी हाणलं मला एक सांगा ऐका तुम्ही बी बायाची तर किंवा काय असतं ती आहे बरोबर आहे मग त्या बिचारीची चुकी काय बरं त्याला काय वाटलं आका म्हणूस तर तरी हाणलंय बरं तुम्हाला आल्यावर काय म्हणला मावशी म्हणला ना? मावशी म्हणलो आई म्हणलो मम्मी म्हणलो हा मग अजून बरोबर विषय त्याला काय वाटलं ऐका ना, तुम्ही ऐकून घ्या राव तुम्ही ना पुढे तुमचे गोड आमटून बाकीचे काय पाण्यावर येऊन द्यायच्यात का नाहीच आता डोक्यात घ्या ना जरा थोडंफार एखादा माणूस अनवळखी आलाय बरोबर आहे तुम्हाला बहिणीप्रमाणे मानलं मावशीप्रमाणे मानलं हा ती बोलायचं मला ती नाही पण मग त्यांनी काय तुम्हाला वेगळा शब्द वापरला का हो काय? नाही ना का चल मी म्हणला होता पुढे काही काय म्हणत त्याचे आणि मग तुम्हाला आई म्हणल्या आता बरं, तुमची लेकर काय म्हणतात तुम्हाला त्याने पत्ताचे चेहरा येत होता ना तो दोन मिनिटं थांब आता बरं ठीक आहे हिला ताई माई अक्का मम्मी बाई आई म्हणला हा? आणि मला काय केलं तुमचं बी सांगतो दोन मिनिट, थांबा दोन मिनिट. थांबा ना 2 मिनिट थांबा ताई 2 मिनिट ताई तसं का म्हणून केलं सांगतो ना असं करत होता तुम्हाला तसं केलं कर म्हणून सांगतो ना ऐका ना त्याची दोन ताई मग बाई आक्का म्हणलो मार खाल्ला मावशी काकू मम्मी म्हणलो मार खाल्ला दुसऱ्या बाईला पत्ता विचारायचं त्यापेक्षा म्हणलं मीच मुका होतो कोणाला काही म्हणून चिठ्ठी दिली म्हणलं पण ती एक प्रॉब्लेम असा झाला याच्यात ती मोकळं झालं बरोबर पण हिला वाचता येत नाही ही कोणाला सांगा ही लागली वारडायला हिला पण तुम्हाला गडी माणूस सापडलाच नाही का गोळा असा झाला तिचा हिने वाचायच्या ऐवजी गैरसमज असा करून दिला. काय पाहुणा कुणाचा होता माझा म्हणूनच बाजू घेत होते काय एवढी विचारलं तुम्हाला पाहुणा कुणाचा होता ठीक द्यायचा बाई बाजू कोण आमच्या घेतं घरी बी बाई पाहुण्याची? आहेत सगळे बर का तुम्ही ती नका सांगू आम्ही एवढे येडे नाही तर पण आम्ही पाहुणा कुणाचा आहे ठीक यांचा. द्यायचा बाजू कोण घेत यांचाच घ्या मोरं. येते. काय बरं? यांचा पाहुणे थांबा, यांच्या थांबा. पाहुणे- माझं काय मोरं घ्यायचं काय? यांच्या पाहुणे ओरड केली का नाही? आडवर घेतली तुम्हाला पुढं गेला नाही मी हो. गावात येतो रशीद तुम्हाला वाईट वाटतं बोल काय बोलला ते वाईट शब्द सांगा मला त्याचा बोललेला तुम्हाला शिवाय दिल्या हा? तुम्हाला म्हणलं वाकडं तिकडे काय चुकलं तुमचं मी काय बोललो तुम्हाला वाईट फक्त एवढंच म्हणलं ताई मावशी आक्का मामा येप्पा मम्मी एवढंच म्हणलं ना काय वाईट बोललो काय तुम्हाला वाईट आहे याच्यात? एखादा शब्द मला वाईट सांगा मी पाहुणा आणतो मग माझ्या. एखादं म्हणते दाखव इकडे चिठ्ठी मी पत्ता सांगते अहो, 2 तुम्हाला मिनिटं बोलू सांगितलं नका. तुम्ही जर ओरडायला लागले म्हणजे काय धंदा? वाडा म्हणजे लय हाणलंय मला चालतं काय हा
आणि मग मला लगेच असं असं करायचं का अरे दोघींचा मार खाल्ले तिसऱ्या बायासंग बोलायची कोणी दानच होईल का अख्ख्या गावात बऱ्याच बरं सापडले अरे तेव्हा गडी नव्हते इथं कोणी गावात काय माहिती हो ह्या गावात मी जो रस्त्याने चाललो ना मला एक गडी दिसला तुम्ही आता शिक सापडलेत हे तिन्ही बाया तीन त्या रिकामट्याकडे बसल्या होत्या नाही ते बसले होते बिचारे पण त्यांना मी माझ्या बायकावर बसले होते, माझं काम तू चालू जाय म्हणते बाई तुला वाटतं काय? तू फक्त गाव उलटून ये मग तुला सांगतो तुम्ही तुला खाडतो मग गाव उलटून याला काय म्हणायचं? तू बाजारला येतो ना आमच्या गावात तू फक्त ये बाजार चुकलं तुमचं तुला सांगतो ना टाकीव नाही तू फक्त आमच्या गावात बाजारला येतील तर आपल्याला तू फक्त ये काय करणार तुला सांगतो आणलेलं का बिचारायला तुम्ही अरे तो आहे ना, तू आमच्या हे ना हे आमच्या शेजाराला शिकवायला हिला ऊसातच टाकून देतो डायरेक्ट तुम्ही या बाई फक्त या बायला दिसते म्हणले तर अप्सरा हे पत्ता सांगा लगेच सांगितलं असतं 1 मिनिटात हे काय माधुरी दीक्षित आहे हे काय प्रियांका चोपडा आहे काय पिक्चर मध्ये आहेत का नाही नाही त्याला फुगालेत मग अरे तसं म्हणलं जो time आहे ना, प्रत्येकाला येतो, ज्याला घर सापडत नाही तो माणूस पत्ता विचारायला कुणी बी येऊ शकतो तू दुपारी तुमच्या पाहुण्याला घेऊन जा मास्तरीन मॅडम म्हणायचं. तुमच्या पाहुण्याला एकदा शेवटचं सांगून ठेवा नाही मला हे एक बघा, सांग, मी ना तू पाहिलं शाळेत नाही. असं आता शिकवते नाही. का? हे बघा जे असेल ना जाऊ दे. त्याने पण होता का जाऊ दे, त्याच्या लोलर नको लावू, त्याचे होते कपडे का? मला जोवा लागत आहे घरी नाही मॅडम, तुम्ही जा. मॅडम तुम्ही अशी शाळा शिकते का पोरांना उलटी हा पालटी? अशी शिकवते तुमच्या आहे ना पाहुण्याला जरा इच्छा आहे ना आमच्या शेजारी मास्तर संग लफड आहे ज्या- गावात सगळे सांगतो बेलरच लागलं हा लग्न जरी झालं असं तो लफड आहे राजा संघ मास्तर राजा संघ हा जा काही बोबाटा तुमच्या करते गावात जाऊन हो, राजू तुमच्या उभे पाहुण्याला जरा सांगा आता बरं का खऱ्याला समजून आल्यावर घे. आमच्या असं- पाहुण्याला सांगा काय खऱ्याला काय आलंय? गरज आहे त्या शाळेत लफडं करायची गावात अहो, पण तुम्ही माणसंच पण का? निघा, काय उभे निघा, आहे? निघा, नाही तर ना दगडच घालते निघा, निघा. कोण आलं? राजू शेठ काय लागलं? खरं म्हणजे खोटं नाही अयो काय त्यांनी पण लफडं मी काय सांगितलं म्हणतो? त्याचं कोण? अहो नाही आलाय फोन नाही ना मी काय म्हणतो वाट लागलेली माझ्या हाताचं रक्त मावशांना इकडे इकडे मावशांना थांबते मावशांना सांगून जातो ना ऐका ना तुम्ही मला हाणलंय सगळं मान्य आहे हा. बर का पण तुम्ही ओरिजिनल हाणलं हा. जाऊ दे तुम्हाला शंका आली ताई माई राग आला असेल हिचं काय कारण नव्हतं बरं का हिचं आमच्या शेजारी तो मास्तर आहे का राजू लफडे उच्चाल नाही ही एवढी सज्जनवाणी होती ना डोक्याला काही माहित नाही का हा? शाळेची मॅडम असून काय चाललंय इतके दिवस काय करायचं का? तू जातो का आता पण नाही आता म्हणलं उद्या ना, बोर्डच नाही. लावतात पण यांनी काय कुत्रे मारले होते का तुमचे अहो लग्न झालेलं आहे माझं कशाला नादी लागताय तिकडं मम्मी ए, अरे म्हणून त्याला काय फरक पडतो मम्मी जाळ कर रे, साडीच्या तिकडं तू आज जाळ झाला तुला एकदाचा. काय म्हणतो निघ तुम्हाला आता, पाहुणा आहे. पाहुणा, ए, निघा. ए, ए, पाहता पाहुणा, मी म्हटलं, मी तुला आवडतो, मी म्हटलं. ए, चल, ए, साडीच्या. पण मला ओय, एक म्हणा. पाहुणा, ऐका निघा. ना, हो, ऐका ना. एक मिनिट ऐका ना काय सारखं मला काय सारखं चला मी म्हणायचंय? सोडितो तुम्हाला शाळेत ते तुम्हाला काय म्हणणार? निघ, मम्मी निघ, म्हणणार. निघ. काय तुम्ही त्याची आई होणार आहेत का नाही, नाही. परत आला का तू परत आला परत आला का मी बिघडे मी चप्पल काढी निघ लवकर लवकर निघ पुढं वा. त्या बाईच्या अंगावर टाकील. निघ निघ काय बेल नको. साडीची घाण कुठली? चल,